पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी सहभागी होतात, पण या वारीत एक दिंडी आहे जी केवळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी नाही तर समाजाला माणुसकीचा खरा अर्थ शिकवण्यासाठी निघते. दिव्यांग कला विकास केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी दिव्यांग बांधवांसाठी पंढरपूर पायवारीचे आयोजन केले जाते. या वारीत विविध प्रकारच्या दिव्यांग बांधवांना सहभागी करून घेतले जाते, जे विठ्ठल नामाचा अखंड गजर करत पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या उपक्रमामागे आहेत संस्थेचे संस्थापक विकास घोगरे. ते विशेष शिक्षक असून ते लोककलावंत देखील आहे. दिवसभर दिव्यांग बांधवांसोबत पायी चालत ते त्यांना प्रोत्साहन देतात, तर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी भारूड सादर करून समाजात दिव्यांगांविषयी जनजागृती करतात. या भारुडातून एकच संदेश दिला जातो: दिव्यांग व्यक्तींना दयेची नाही तर समान संधी, सन्मान आणि आपुलकीची गरज आहे. विठ्ठल भक्ती, लोककला आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या वारीत अनुभवायला मिळतो. त्यामुळे ही वारी केवळ धार्मिक परंपरा न राहता समाज प्रबोधनाची चळवळ बनली आहे. या उपक्रमाला मनापासून सलाम आणि दिव्यांग कला विकास केंद्राच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. वारी म्हणजे दरवर्षी पंढरपूरला जे जातात ती वारी, तर अशीच आमची ही वारी म्हणजे वैष्णव सेवा भक्त मंडळ. तर या वैष्णव सेवा भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी त्रिपाठी आणि त्यांच्या सौभाग्यवती शीतलताई सुनील त्रिपाठी यांच्या माध्यमातून ही वैष्णव सेवा भक्ती मंडळाची इथे ही दिंडी निघत असते. आणि या दिंडीमध्ये सगळे वारकरी महिला आहेत, आदरणीय त्रिपाठी दाम्पत्य, त्यासोबत आमचे ईश्वर भाऊ आणि त्यांच्या सौभाग्यवती सोनालीताई ज्या पादुका घेऊन आहेत. आणि तुम्ही पाहताय हा छानसा जो विठ्ठल आहे तो म्हणजे आमचे विनायक धूप साहेब आणि त्यांच्यासोबतच इथं आमची विठ्ठलाची मूर्ती. आणि आमच्या तुम्ही पाहाल की सगळ्या आमच्या या सगळ्या भगिनी अतिशय छान पद्धतीने आम्ही आता या सीताबंदमध्ये आहोत. आणि तुम्ही पाहताय की इकडनं वारी येत आहे. म्हणतात की वारकऱ्याला पंढरपुरीची आस लागलेली असते आणि त्या आसमध्ये तो अगदी आपला देह बांधून इथून जात असतो. हा आमचा दिव्यांग कला विकास केंद्राचा माजी विद्यार्थी म्हणजे अर्थात आता जो पंजाब नॅशनल बँकेमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहे, परंतु त्यांचं गेल्या कित्येक वर्षापासून स्वप्न होतं दिंडीचा आनंद घ्यायचा. आणि म्हणतात की ईश्वराचं बोलवून आल्याशिवाय नाही, तर अगदी त्यांच्यासोबतच अर्थातच आमचे ईश्वर भाऊ जे नावाने ईश्वर आहेत आणि त्यांच्यासोबत हा ईश्वर आम्ही चाललेलो आहोत सगळे पंढरपूरच्या वारीला. ज्ञानोबा माऊली तुकाराम.